बरोबर का बाळांनो? तर बघा, आता बघा तुलना कोणाशी केली? अमितशी तुलना केलेली आहे. काय केलेलं आहे? कोणापेक्षा, ज्याच्यापेक्षा तुलना केलेली असते त्या व्यक्तीला काय म्हणायचं असतं? यक्स म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? यक्स. अमित इज इक्वल टू यक्स. आदर्श, अमितलाच काय यक्स मानलं आपण? सर कारण की त्याच्याबरोबर आपण तुलना केली आहे. तुलना करतो. बघा, जोसेफ स्कोर 8 मार्क्स लेस दॅन अमित. लेस दॅन म्हणजे कोणासोबत तुलना केली? अमित सोबत. म्हणून अमित इज इक्वल टू एक्स. मग जोसेफचं काय होतील रे? जोसेफचे मार्क, जोसेफचे मार्क काय होतील? लेस दॅन अमित. किती मार्क आहेत ते? 8 मार्क्स आहेत. म्हणून काय करायचं? जर अमितचे एक्स आहेत, त्या एक्स मधून जर 8 मार्क घालवले म्हणजे -8, तर जोसेफचे मार्क निघतील. बरोबर? हो. अमितला जर एक्स मार्क आहे, समज अमितला 20 मार्क आहे, तर जोसेफला किती असतील? त्याच्यापेक्षा 8 मार्क कमी, म्हणजे 20 वजा 8 म्हणजे 12. म्हणून आपल्याला 20 माहिती आहे का? नाही, म्हणजे एक्स आहे. जर अमित एक्स असेल तर जोसेफचे मार्क किती? मग एक्स मायनस 8. एक्स मायनस 8. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय? कुमार स्कोर 12 मार्क्स मोर दॅन अमित. मग आता कुमारला किती मार्क आहेत रे? जर अमितला 20 मार्क आहेत, तर कुमारला त्याच्यापेक्षा 12 मार्क जास्त आहेत. म्हणजे काय? एक्स प्लस 12, एक्स प्लस 12. एवढं समजलं का आता? हो. आणि नंतर काय सांगितलं? या तिघांच्या मार्कांची बेरीज किती आहे? 205. म्हणजे या तिघांच्या मार्कांची बेरीज करा. अमितचे एक्स प्लस जोसेफचे एक्स मायनस 8 प्लस एक्स प्लस 12 हे कुमारचे आहेत, आणि यांच्या सगळ्यांची बेरीज किती आहे? 205. किती आहे? 205. बघा, तुम्हाला आता ह्या एक्सची आणि ह्या एक्सची, त्या तिघांची बेरीज करायची. प्रत्येकाचा काहीच नाही, म्हणजे तिथं एक असतो, म्हणजे एक्स एक्स एक्स, तर किती होतील एकूण? 3x होतील. किती होतील? 3x. हे -8 ला -8, +12 ला +12, बरोबरला बरोबर, 205 ला 205. नंतर बघा, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची म्हणून तो डाव्या बाजूत राहू द्या फक्त 3x, बरोबरला बरोबर, 205 ला 205. हा -8 आहे, तो तिकडे गेल्यानंतर +8 होतो. हा +12 आहे, उजव्या बाजूला गेल्यानंतर -12 होतो. बरोबर का? समजलं का? समजलं का आदर्श? हो. हा. मग आता 205 आणि 8 यांची बेरीज किती? 205 आणि 8 पदावली सोडायची आपल्याला. 205 आणि 8, 5 आणि 8 13, म्हणजे 213. 213 वजा 12. 213 मधून जर 12 गेलं तर किती राहतील? सर 201 राहतील. 13तून 12 गेलं म्हणजे 1 राहिला, 201. 3x इज इक्वल टू 201. मग आता x इज इक्वल टू किती करायचं असेल? तर या 3 हा गुणाकारात आहे, त्याला भागाकारात जायचं. म्हणजे x बरोबर काय? 201 वजा भागिले 3. इकडे तो गुणाकारात होता, उजव्या बाजूला आल्याच्या नंतर भागाकारात आला. मग आता 3 न भाग द्या. 201 ला 3 न भाग द्या. 3 एके 3, 3 सक 18, 3 6 जा 18. रिमेनिंग किती? 2. 2 आणि 1 किती झाला? 21. 3 7 जा 21. म्हणजे x इज इक्वल टू किती आले रे बाळा? 67. x इज इक्वल टू 67. मग अमितला किती मार्क आले? 67. जोसेफला किती येतील? 67 मायनस 8, म्हणजे किती येतील? 59. 59. हा. बरोबर का? आणि कुमारला किती मार्क येतील? 67 प्लस 12 म्हणजे 12. 7 आणि 2 9 आणि 6 आणि 1 7, 79. म्हणजे अमितला 67 मार्क मिळाले, जोसेफला 59 मार्क मिळाले, आणि कुमारला 79 मार्क्स मिळाले. समजलं का? आता तुम्हाला जर बघायचं असेल, जोसेफला जर 8 मार्क करायचे असेल तर 67 मधून 59 वजा करा, 8 येईल. जर तुम्हाला कुमारला किती मार्क बघायचं असेल तर कुमारला 12 मार्क जास्त मिळाले. 67 मध्ये 12 मिळवा. 67 आणि 2 69. 69 अधिक 10 79. म्हणजे अशा प्रकारे ते उदाहरण सोडवायचं आहे. समजलं? आदर्श समजलं का? ओके ओके, छान. चल, बाकीच्या मुलांना समजलं का? बाकीच्या मुलांना ते मराठीत समजल्यासारखं. हो, काय एवढं काय अवघड नाही.
प्रश्न असा होता हो की सर. जोसेफला अमित पेक्षा 8 मार्क कमी मिळाले, कुमारला अमित पेक्षा 12 मार्क जास्त मिळाले, तिघांना मिळून 205 मार्क मिळाले. तर उत्तर काय, म्हणजे जोसेफचे मार्क काय? तर अमितला एक्स मानलं. आपण जेव्हा पेक्षा हा शब्द लागतो एखाद्या व्यक्तीला, त्याची तुलना करताना आपण त्याला एक्स मानायचं असतं, आणि मग बाकीची तुलना करताना आपण अमितला एक्स मानलं, जोसेफला एक्स मायनस वजा 8 मानलं कारण त्याला 8 मार्क कमी मिळाले, कुमारला अमित पेक्षा 12 मार्क जास्त मिळाले म्हणून एक्स अधिक 12 केलं, आणि मग ह्या सगळ्यांची बेरीज 205 आहे म्हणून आपण डाव्या बाजूमध्ये या तिघांच्या मार्कांची बेरीज केली इज इक्वल टू 205 केलं, आणि मग ते इक्वेशन सोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू आली आपली 67, म्हणजे आपल्याला अमितचे मार्क मिळाले 67. मग 67 वजा 8 जोसेफचे मार्क आहेत अमित पेक्षा 8 कमी, म्हणून 67 वजा 8 बरोबर 59, म्हणजे 59 आलं, आणि कुमारचे 79. आपल्याला फक्त विचारलं होतं जोसेफचे मार्क विचारलं होतं, तर त्याचं उत्तर काय आहे? 59 हे उत्तर आहे. पण तिघांचे मार्क काढायचे असेल तर तुम्हाला तिघांचे मार्क मिळतील. समजलं बाळांनो? हो चला, कम टू द पॉइंट. आपल्या पॉइंट कडे या. प्रश्न किती झाले बघा. सर 16. 16 झालता, म्हणजे पुढचा प्रश्न चालता. चला, आता आपलं निवेदक कोण आहे? आली का निवेदिका? राधिका आली का? हो सर. हा, चल 17वा प्रश्न वाचा राधिका. दिसतोय बाळा? वाच. प्रश्न क्रमांक 17 ते 20 प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृत्यांमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतींमध्ये तसलेच नाते असावयास हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतींमधून शोधून काढा. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करून OMR उत्तर पृष्ठावर तुमचे उत्तर दाखवा. चला, असं म्हटलं या प्रश्नामध्ये की पहिल्याचा जसा दुसऱ्याशी संबंध आहे तसा तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी आहे, तर ती चौथी आकृती तुम्हाला शोधायची आहे. तर क्वेश्चन नंबर 17 हा 17वा प्रश्न सोडवा आणि त्याचं उत्तर पाठवा. हित सांगशील काय प्रश्नाचं उत्तर? हित 17व्या प्रश्नाचं उत्तर. हित हर्षदा? हो सर. बोल. तर उत्तर आहे डी. उत्तर आहे डी. का? कारण, रिझन. आपला प्रश्न असतो उत्तर सांगितलं तरी पण रिझन आला पाहिजे. हो सर. बोल, काय रिझन आहे? तर पहिल्या आकृतीत 3 ॲरो सेम आहेत आणि एक ॲरो बाहेरच्या दिशेला आहे. त्याच्या दुसऱ्या आकृतीत 3 ॲरो बाहेरच्या दिशेला आहेत आणि एक ॲरो आतल्या दिशेला आहे. तिसऱ्या आकृतीत सगळे ॲरो बाहेरच्या दिशेला आहेत. मग आपल्याला आतमध्ये ॲरो होती सगळे बाहेरचे आतमध्ये येतील, म्हणून उत्तर डी आहे. बघा, हा पहिला ॲरो, हा दुसरा ॲरो, हा तिसरा ॲरो, हे तीनही ॲरो बाहेरच्या दिशेने आहेत, आणि हा जो ॲरो आहे चौथा तो आतल्या दिशेने आहे. मग नंतर त्याने काय केलं, जे बाहेरच्या दिशेला होते ते आतमध्ये घेतले. बघा, हे आतमध्ये घेतला, हा आतमध्ये घेतला, आणि हा जो आतमध्ये होता त्याला बाहेर काढला. बरोबर, इथं दिसतोय असा संबंध आहे. तर मग या ठिकाणी तिसऱ्या आकृतीत काय, सगळे बाहेरच आहेत. मग आपल्याला काय करायचं, सगळ्यांना आतमध्ये घ्यायचंय. मग सगळ्याला आतमध्ये असलेली आकृती कोणती आहे? सगळ्याला आतमध्ये असलेली आकृती सी आहे. हा, सी मध्ये तुमचा एक ॲरो बाहेर आहे म्हणजे हा येणार नाही, बी मध्ये एक ॲरो बाहेर आहे म्हणजे येणार नाही, आणि चौथे ए मध्ये आकृतीमध्ये 4ही ॲरो मध्ये आहेत, पण आपलं कसं आहे ते आकृती अशी गुणाकाराची सारखी आहे, बेरजेसारखी नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. समजलं का बाळांनो? अरे समजलं का? हो सर. समजलं का? कोणतं उत्तर बरोबर आहे? डी. हो सर. चला पुढे चला.
हा स्वरा बोल. सर मी चैतन्य. चैतन्य, हा बरं चैतन्य बोल. हा सर तुम्ही म्हणलेला काल की मी ग्रुपला टाकणार आहे की परीक्षा म्हणजे परीक्षा किती तारखेला आहे ती? 20 तारखेला आहे नवोदयची परीक्षा. आत्ताच्या का? आत्ताच्या जानेवारीच्या 20 तारखेला. हो सर. अरे मेसेज तयार करून पाठवावा लागेल, पण ते तयार नाही केला. ठीक आहे बा, 20 तारखेला परीक्षा आहे, शनिवारी. बरोबर ना आदर्श? हो सर. आदर्श आणि स्वरा 20 तारखेला आहे परीक्षा. हॉल तिकीट पण आहे, हॉल तिकीट काढून घ्या, त्याच्यावर तुम्हाला तुमचं ठिकाण पण कळेल. आणि चला पुढचा प्रश्न घ्या, 18वा नंबर, त्याचं उत्तर पाठवा. मंथनवाल्यांची सॉरी MTS ऑलिम्पियडची परीक्षा 7 जानेवारीला आहे. BDS ची एक्झाम 7 जानेवारीला आहे. दोन्ही परीक्षा 7 जानेवारीला आहेत. सर मंथनची कधी आहे? मंथनची तारीख मी सांगेल, बघून सांगेल. 4 फेब्रुवारी. अरे हॉल तिकीट आले वाटते. सर मंथनची 4 फेब्रुवारीला आहे. 4 फेब्रुवारीला. मधून हॉल तिकीट भेटलेत. हा मंथनची 4 तारखेला आहे फेब्रुवारीच्या. हा नवोदयची 20 जानेवारीला. चला फक्त अभ्यास करायचा आता. सर प्रज्ञाशोधचं विचारायला गेला, विचार कन्फर्म करतो. 21 जानेवारी. कितीला वेळा? महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा MPSP 21 जानेवारी. 21 जानेवारीला आहे का? ठीक आहे, 21 जानेवारीला. चला चला अभ्यास करा, काय नाही. सगळ्या कोणती परीक्षा होत्या, सगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही पास होणार, फक्त अभ्यास केला पाहिजे. चला या प्रश्नाचं उत्तर मला कोण सांगतं? माने मनीषा बोल. माने. हॅलो. हा सर बोल. हा बोल मला. हा पर्याय क्रमांक C येईल सर. ती येईल का? कारण पहिल्या आकृतीत वरच्या कॉलम मध्ये चौरस आहे व खाली भरीव गोल आहे. त्याच्याच बाजूच्या आकृतीला खालचा गोल वर गेलाय व तो भरीव नाहीये. आणि ओके, म्हणजे हा जो गोल आहे तो वर गेला आणि तो कसा झाला? जो भरीव होता तो कोरा झाला, वर गेला. आणि हा जो चौरस आहे तो खाली आला, जो कोरा होता तो काय आला? भरीव झाला. म्हणजे असा संबंध आहे, बरोबर ना? मग हा जो चौकोन आहे जर इकडे आला तर काय होईल बाळा? कोरा होईल, बरोबर. आणि हा जो त्रिकोण आहे असा, जर तो वर गेला तर कसा होईल? तो भरीव होईल. मग असा भरीव त्रिकोण असलेल्या आकृत्या किती आहेत बरं? इथं तुम्हाला येणार नाही, भरीव चौकोन म्हणजे C येणार नाही. ओके, दोन्ही बाजूला या ठिकाणी D मध्ये हा त्रिकोण आणि चौकोन एकाच बाजूला म्हणजे D येणार नाही. आता बघायचंय A आणि C. A मध्ये मात्र तुमचा त्रिकोण खालच्या दिशेने तोंड करून म्हणजे A येणार नाही. ऑप्शन क्रमांक B. ऑप्शन क्रमांक B. वा छान, रिझन कळलं पाहिजे, रिझन. हा म्हणजे तुम्हाला या कॉन्फिडन्स नुसार तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न सोडवता येतो. ओके, छान सांगितलं. चला माईक बंद करा. पुढे नेक्स्ट 19व्या प्रश्नाचं उत्तर द्या. पाठवा 19व्या प्रश्नाचं. हा प्रश्न मी सुशीलला विचारणार आहे. एकाच वेळेस कमेंट करायच्या, एकच वेळेस. चला मला दिसतंय तुमच्या आन्सर. शुभ्राचं दिसतंय आन्सर, चैतन्य, स्वरा, C म्हणतायत. बघूयात आपण. आता मी कोणाचं नाव घेतलं? सुशील. सुशील मला हा सांग रे सुशील. चल सुशील स्टार्ट. चल सुरुवात कर, सांग सुशील. हॅलो सर. बोल. अरे बोल रे सुशील. थांबा सर बोलतो. पहिल्या प्रश्नामध्ये प्लस तू बाजूचं जे कॉम्प्युटर वगैरे चालू असेल ना ते पहिलं बंद कर. त्याचा माईक हे बंद कर, स्पीकर बंद कर त्याचा. तुझा साऊंड इको सारखा येतो, बंद कर. आणि बोल. हा आता बोल.
बोल बाळा. हा सर पहिल्या प्रश्नामध्ये प्लस त्रिकोण आणि स्टार आणि एक स्वस्तिक आहे. हम्म दुसऱ्या प्रश्नामध्ये एक स्वस्तिक, एक स्टार आणि एक त्रिकोण आणि अरे त्याच्यात काय बदल प्लस झालाय? प्लस म्हणजे खाली गेला आहे अरे आणि हा, म्हणजेच काय, प्लसच्या जागी स्वस्तिक आला, स्वस्तिकच्या जागी प्लस गेला, बरोबर का? एकमेकाच्या जागा रिप्लेस केल्यात त्यांनी, बरोबर ना? हो हो सर. बोथ इमेजेसने काय केलं, त्या दे रिप्लेस देअर सिच्युएशन, ते पोझिशन जे आहेत त्या त्यांनी बदलल्यात, त्यांनी रिप्लेस केले. त्याच्यानंतर हा स्टार आणि ट्रायंगल काय केलाय, एकमेकाची पोझिशन बदलली, बरोबर बरोबर का? आणि एक ऍड काय झालं याच्यामध्ये, तर ऍड असं झालंय या ठिकाणी तुमचा असं एक मध्यभागी दोन्हीचे 2 भाग करून या आकृतीचे 4 भाग केले. ओके हो सर. तर मग काय करायला लागेल आता, मग आपल्या आकृतीत काय होईल रे, तिसरी आकृती काय, हा जो भागाकाराचा चिन्ह आहे तो कुठं जाईल, रिप्लेस होईल कोपऱ्यावरती, म्हणजे या ठिकाणी येईल, आणि बरोबर. चौरस आहे तो या ठिकाणी येईल, बरोबर. हा जो गोल आणि प्लस आहे तो, हा काळा डार्क आहे तो इथं येईल, आणि हा गोल आणि प्लस आहे तो खाली जाईल, आणि अशा प्रकारचा तो रेषा येईल. अशी आकृती कुठे आहे, भागाकार तीनही ठिकाणी या कोपऱ्यावरती येत, म्हणजे ही आकृती येणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर हा डार्क सर्कल डाव्या बाजूला पाहिजे, म्हणजे डी आकृती येणार नाही. त्याच्यानंतर हा सर्कल उजव्या बाजूला पाहिजे, म्हणजे बी येणार नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. इज इट राईट? बरोबर आहे का? हो सर. ओके, छान प्रकारे सांगलं समजून त्यांनी, जे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 चं उत्तर सांगायचंय. क्वेश्चन नंबर 20 चं उत्तर सांगायचंय चैतन्य पाटील. 20 नंबरचं उत्तर तू सांगाल, चैतन्य पाटील. चला बघूयात. चैतन्य. सर हा साई. पुढचा क्वेश्चन आन्सर मी सांगू? हो मेसेज टाकून ठेव याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये. मी तुला पुढचा प्रश्न विचारतो. ज्यांना सांगायचंय ना, ज्यांचं सांगून झालं त्यांनी नका टाकू, ज्याला सांगायचं त्यांनी मेसेज बॉक्स मध्ये टाकून द्या, मी त्याला विचारेन प्रश्न. सर मला नाही दिसत. पुढचा क्वेश्चन घ्या. काय रे सुशील? सर मला नाही दिसत, जरा वरी घ्या. वरी घेऊ का? आता दिसतंय का? हो सर, ती लॅपटॉप वर करताना की. ओके ठीक आहे, चला सांग रे. अरे हर्ष, कोण होता तो? चैतन्य. चैतन्य पाटील, बोल चैतन्य. चैतन्य बोल. चैतन्य बोल रे दादा. ठीक आहे, दक्ष सांग. दक्ष सांग रे. दक्ष गावित. हो सर. हा बोल. सर पहिल्या आकृतीमध्ये ए लेफ्ट साइड आहे ना, म्हणजे कोणत्या इमेजेस आहेत बरं? मिरर इमेजेस आहेत का वॉटर इमेजेस आहेत? पाण्यातल्या प्रतिकृती आहेत का आरशातल्या प्रतिमा आहेत? कोणत्या आहेत? अरे सोपं आहे, हे बघ. या ठिकाणी आपण पाण्यातली प्रतिमा जर काढली बाळा, हे बघ जस्ट, हा जो ए वरच्या बाजूला आहे तो कुठे जातो, खाली जातो, आणि त्याचं तोंड असं होतं, बरोबर. हा पी असा आहे, तो पी कसा होईल मग? पी कसा होईल? असा होईल. हा बरोबर. मी आता तुला असं काढून दाखवतो. हा यू असा आहे, तो कसा होईल? यू असा होईल. आणि एम कसा होईल? डब्ल्यू सारखा होईल. म्हणजे हे पाण्यातल्या प्रतिमा आहेत, बरोबर ना? खालची वर होते आणि आकृती वरची खाली होते. ओके, मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा तसंच करायचंय, पहिल्याचा आणि दुसऱ्याचा जसा संबंध आहे तसा. आता बघ बरं, हा जो एफ आहे तो कसा होईल रे? मी तर फक्त अशी आकृती काढतो, तुम्हाला समजायचं. एक मिनिट, मला रेषा मारता येत नाही व्यवस्थित रे.
अशी तुमच्यासारखी नाही जमत रे. हा मग पहिली आकृती एफ आहे ती कशी होईल रे? एफ अशी होईल बरोबर का? या. ओ ओ आहे तो कसा होईल? इकडे वर जाईल. त्याच्यानंतर बोल असा एफ असणारी आकृती कोणती कोणती आहे? पहिली आकृती येणार नाही, दुसरी आकृती येणार नाही, आता फक्त तिसरी चौथी मध्ये बघायचं. चौथी. हा मग एन कसा होईल? उलटा. असा होईल का? हा. कसा होईल? कसा होईल? कसा होईल? बघ एन कसा होतो बघ. एन असा होतो. हा असा असा आणि असा होतो. बरोबर ना? वरची बाजू आहे ती खाली जाते, खालची बाजू ती वर जाते. बरोबर. ही खालची बाजू आहे ती वर गेली आणि ही जी वरची बाजू आहे ती खाली गेली. असा एन झाला. झेड कसा होतो? झेड असा असा आणि असा. म्हणजे ऑप्शन क्रमांक कशामध्ये आहे उत्तर? डी मध्ये उत्तर आहे. बरोबर ना? हा या ठिकाणी जो ही आकृती आहे ती येणार नाही, म्हणून तुम्हाला ऑप्शन क्रमांक डी आहे त्याचं परफेक्ट उत्तर येतं. बरोबर का बाळा? हो सर. ओके ठीक आहे. छान समजलं का रे? कोणाला समजत नाही असं कोणी आहे का? समजलं सर. ओके ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न वाचणार आहे आरोही. सर मी वाचू? आरोही शिवम वाचतो का? शिवम वाच. शिवम वाच. प्रश्न वाच चल. सर मी वाचू? 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील त्रिकोण, चौरस व प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा उजव्या बाजूच्या 4 उत्तर आकृतीमध्ये ए, बी, सी आणि डी यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीत पूर्ण करेल आणि OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोर रील तो ते वर्तुळ काळे करा. बघा भूमितिक आकृती आहेत त्या आपल्या कोणत्या आकृती आहेत? त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ. याच्यातला काही भाग कसा झालेला आहे रे? एका आकृतीमध्ये लपलेला आहे. ती आकृती पूर्ण करायची. बघा असा प्रश्न आहे तो. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर मला साई सांगणार आहे. बाकीच्याने उत्तर पाठवायचे. सर साई सांगणार आहे. थोडं थांब साई. उत्तर पाठवू दे सगळ्यांना. आणि चैतन्य तुला मी शेवटची वॉर्निंग देतो. आता फक्त एकदाच आन्सर टाकायचं. फक्त एकदा. अरे तुमच्या कमेंटमुळे बाकीच्या स्क्रीनवरती तुमचे आन्सर येतात ना, त्यांना पण त्रास होतो बाळा. ते जर प्रश्न बघत असतील तर एक वेळेस आन्सर टाका. मी बघतोय मी तुमचं काय टाकताय आन्सर. दुसऱ्याला त्रास होईल असं आपण वागायचं नाही. हा सांग साई आता उत्तर चल. तर त्याचा आन्सर ए आहे. ये आन्सर आहे. बघा आपण आकृती पूर्ण करूयात. एक मिनिट. हा चौरस आहे. जर चौरसला जर पूर्ण केला असा बरोबर तर कोणती आकृती दिसते? त्या आकृतीमध्ये मध्ये रेषा आहे म्हणजे ही येणार नाही. या ठिकाणी बघा हा त्रिकोण खूप मोठा आहे म्हणजे ही येणार नाही. या ठिकाणी हे फक्त एवढंच यम सारखा भाग आहे पण अशी लांब ही नाही आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक डी सुद्धा येणार नाही. कळलं का? ऑप्शन क्रमांक ए मध्ये तुमची परफेक्ट आकृती जुळते म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. बऱ्याच जणांनी हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं करेक्ट आहे. हा चला छानपैकी सांगितलं तुम्ही. चला प्रश्न क्रमांक 22 कम्प्लीट द सर्कल. हा प्रश्न आपण प्रश्नपत्रिकेत घेतला होता. सर मी सांगू? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी त्याला विचारेल. कोणाला सांगायचं तिने टाका. मी सांगू का?
ज्यांचं झालं त्यांनी नाही रे आता परत. नागेश, नागेश नवीन आहे का? नागेश सांगतो का? नागेश कोण आहे रे? नागेश सांगतो का? नागेश, सर मी सांगू? नागेश कोण आहे? नागेश, हा समर्थ सांग रे. समर्थ, हा मगाशी सर समर्थ मी आहे. सांगू? समर्थ 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 बोल. समर्थ बोल. सर मी सांगू? सर ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी उत्तर येईल का? बघा आपण सर्कल पूर्ण करूया. ऑप्शन डी म्हणतोय तो. सर सर्कल पहिला सर ऑप्शन नंबर ए मध्ये तसा तिकडे तशी आकृती दिली आहे, तशीच आकृती दिली आहे म्हणून ती जोडली जाणार नाहीये. हा बरोबर. हा जो भाग आहे त्याचा बाहेर निघालाय, त्याच्यामुळे ही भाग जोडलाय तो येणार नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक ए येणार नाही. आणि या ठिकाणी B तुमचा मध्ये त्रिकोण आहे, एवढा भाग आहे आणि हे येणार. त्रिकोण एकच या दिलाय ठिकाणी म्हणून पण बाहेर खाली निघालाय, पण हे पण येणार. येणार. आणि म्हणजे सी ऑप्शन मध्ये एक टोक दिले म्हणून ती पण येणार आणि आन्सर डी येतं. वा छान, समर्थनी छान सांगितलं. ओके चला, ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. हा बरोबर आहे, तो जो सांगतोय तो बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. ओके चला, प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 चैतन्य तू एकदा सांगितलं असं, जे नाही सांगितलं त्यांना विचारत आपण. सर मी नव्हतं सांगितलं, तुम्ही विचारताना मी रिमूव्ह झालतो. असं आहे का? ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सांग. सर स्क्रीन वरती कर दिसत नाही. दिसत नाही का आता? सर दिसते आता. ओके. अरे खाली प्रश्न आहेत ना, ते तुम्हाला अगोदरच उत्तर पाठवायला म्हणून तुम्हाला ते दाखवण्यासाठी. आता दिसते का रे? चला हा सांग रे चैतन्य सांग. सर त्याचं उत्तर बी आहे, कारण की तो तुकडा त्या आकृतीत बसतो. बरं बघा, या जर आकृतीला आपण असं पूर्ण केलं वर्तुळाला, त्या जर वर्तुळाला जर पूर्ण केलं असं, तर ती आकृती कोणती दिसते बघा बरं आता. हा या ठिकाणी मोठा असा आहे, म्हणजे हे येणार नाही. या ठिकाणी पण हे खूप मोठा वर्तुळाचा भाग आहे, तो पण येणार नाही. असा मोठा त्रिकोणासारखा भाग येणार नाही, किंवा असा अर्धवर्तुळासारखा पण येणार नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी येणार नाही. ऑप्शन क्रमांक बी हे त्याच्यामध्ये परफेक्ट बसतं, बरोबर ना? आणि म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे, बरोबर का? म्हणजे समजतंय सर्वांना, परीक्षेमध्ये सर्वांना 40 पैकी 40 मार्क मिळणार आहेत. 40 पैकी किती रे आदर्श? 50. 40 पैकी 50 मार्क मिळाले पाहिजे. 1.25 मार्काला प्रश्न आहे ना, 40च्या 40 उत्तर बरोबर आले पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 24. सर हा मी हा प्रश्न मी आदर्शला विचारणार आहे, तोपर्यंत बाकीच्याने उत्तर पाठवा. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर पाठवा. सुशील दादा एक वेळेस एकदाच कमेंट करायची, प्रत्येकाला वेगवेगळं नाव घेऊन सांगण्याची गरज नाही पाहिजे. एक वेळेस एकदाच उत्तर. तुम्ही काय टाकता दिसतं रे मला स्क्रीनवरती. मी 2-3 स्क्रीनवरती बघतो तुम्ही कसे कसे टाकताय ते. एकच स्क्रीन वापरत नाही, मला सगळं दिसतं तुम्ही काय करताय. एका स्क्रीनवर मी बघतोय कोण कोण व्हिडिओ चालू करून काय काय करताय. एका स्क्रीनवर बघतो तुम्ही कमेंट मध्ये काय पाहिजे टाकताय माहिती, आणि एका स्क्रीनवरती मी हे करतोय, शिकवतो तुम्हाला. सर 28चा ऑप्शनच नव्हता. चैतन्य काय रे? सर 28व्या प्रश्नाचा ऑप्शनच नव्हता. बरं ठीक आहे, जाऊ दे ना, आपण 28व्या प्रश्नापर्यंत येऊ दे ना मला पहिली. आता प्रश्न कितवा चालू आहे? 24वा ना? हा थांब ना थोडस, पुढचंच जातो रे तू. सर पुन्हा पासून नाही टाकत नाही, काय? चॅट एकदाच टाकतो. ठीक आहे ना मग, ओके व्हेरी गुड, अभिनंदन तुझं.
जे टाकतात त्यांचंच नाव सांगतो मी, जे टाकत नाही त्यांचं नाव घेतो का मी? एक वेळेस कमेंट टाका फक्त, दिसते मला. आदर्श सांग उत्तर. हा सर. सर ऑप्शन ए येणार नाही कारण की दोन्ही त्रिकोण उभे आहेत. चला, म्हणजे हा ट्रायंगल आहे की नाही रे आदर्श? हा सर. ट्रायंगल आहे ना? करू का पूर्ण त्याला? हो, आकृती पूर्ण करा सर. असं हा. म्हणजे बघा, हे या ठिकाणचे ए मध्ये ट्रायंगल वेगवेगळे आहेत, बरोबर ना आदर्श? हा म्हणजे ऑप्शन क्रमांक ए येणार नाही. बी सर, मध्ये बी मध्ये तो भाग बरोबर आहे पण तो थोडासा वरती गेलाय म्हणून हा येणार 3 नाही. ट्रायंगल आहे तिथं, बरोबर का? हा. या ठिकाणी 3 ट्रायंगल आहेत. 3 ट्रायंगल त्याचं 2 ट्रायंगल मध्ये घुसणारच नाही, बरोबर ना? म्हणजे ही पण हा. येणार नाही. सी येते परफेक्ट. बघा, सी मध्ये तुम्हाला वरचा मोठा ट्रायंगल आहे आणि खालचा बारका ट्रायंगल आहे, सी येते. आणि डी मध्ये काय येत नाही? तो हा जो भाग आहे तो बघा किती मोठा आहे आणि तो बाहेरच्या बाजूने आहे, तो येणार नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी येणार. ऑप्शन क्रमांक सी येईल. ओके हो सर. हा. ओके, सॉरी हा. चला, प्रश्न क्रमांक 25 ते 28 वाचन करण्यासाठी मी आता कोणाला सांगणार आहे? स्वराला. सर मी सांगू? स्वरा 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 सर मी वाचू? मी स्वराचं नाव घेतलंय म्हणजे बाकीच्यांनी माईक बंद सर करायचं. मी वाचलो नाही. मी स्वराचं नाव घेतलं म्हणल्यानंतर बाकीच्यांनी माईक बंद करायचे. स्वरा बोल, वाच दीदी. प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती आहे आणि ए बी सी आणि डी 4 उत्तर आकृतीच्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब आरसी प्रतिमा असणारी उत्तराकृती शोधून काढा. XY वर आरसा ठेवलेला आहे असे समजा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांक. ओके, छान. बघा, आपल्याला काय करायचंय? आरशातली प्रतिमा काढायची आहे, मिरर इमेज. ओके, मिरर इमेज आपल्याला शोधायची. आणि XY ज्या ठिकाणी दिले तो तुमचा आरसा आहे असं समजा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 25चं उत्तर मला पाठवायचंय. हे अगदी 25वा प्रश्न तुमच्यासाठी. दिसतोय का 25वा प्रश्न सगळ्यांना? चला, प्रश्न क्रमांक 25चं उत्तर पाठवायचंय. चला पाठवा. या प्रश्नाचं उत्तर मनस्वी सांगणार आहे मला. या प्रश्नाचं उत्तर मनस्वी सांगणार आहे. मनस्वी आहे का? मनस्वी मनस्वी आहे का? ओके, या प्रश्नाचं उत्तर तुला सांगायचंय. तर या प्रश्नाचं उत्तर सी आहे. ऑप्शन नंबर बी आहे. कोण बोलला रे? मनस्वी पाठव मला उत्तर. हा, सांग. सर, या प्रश्नाचं उत्तर बी आहे. बी का डी? बी. डी आहे. बी. बी. ओके, बघा, आरशातल्या प्रतिमेचं काय होतं? जर तो डाव्या बाजूत असेल तो उजव्या बाजूत जातो, बरोबर ना? बघा, या ठिकाणी तुमचा 4 आहे बाळांनो. किती आहे? 4. हा डाव्या बाजूला आहे, तो कुठं गेला पाहिजे रे? उजव्या बाजूला गेला पाहिजे. काय गेला पाहिजे? उजव्या बाजूला गेला पाहिजे. म्हणजे तो कसा होईल? अशी जी रेषा आहे आपली 4ची ती अशी होईल, म्हणजे या उजव्या बाजूला गेला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक ए येणार नाही कारण तो डाव्याच बाजूत आहे, म्हणजे येणार नाही. एवढं तर समजलं. आता बाकीच्या ठिकाणी तुमचे 4 हे उजव्या बाजूच्या कोपऱ्यावरती, डाव्या कोपऱ्यात होता तो उजव्या कोपऱ्याला गेला. ओके, आता नेक्स्ट नंबर आहे 3चा. 3चं काय होईल मग? असं 6 होईल. काय होईल? असं 6 होईल. असं 6 या ठिकाणी 3 जशाच तसा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी सुद्धा येणार नाही.
त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला आकृती कोणती आहे? 9 आली, म्हणजे डी सुद्धा येणार नाही. तर तुमचा ऑप्शन क्रमांक बी येईल. या ठिकाणी 6 झाला. आणि हा जो 9 आहे जर उलट्या बाजूने केला तर तो अशा प्रकारचा 9 येणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी त्याचं परफेक्ट उत्तर आहे आणि मनस्वीने सांगितलेलं करेक्ट आहे. ओके, समजलं का रे? समजलं का? सर मला याची एक ट्रिक येते. कोण ट्रिक वाले? स्वरा. हा स्वरा सांग. सर मी कॅमेरा ऑन करून सांगू? कॅमेरा ऑन करून सांगते का? हा. बरोबर, सांग बरं. सर जर आपल्याला नाही समजत असेल, तुझा आवाज ब्रेक होतो का दीदी? आपल्याला नाही समजत असेल ना, हा, आपल्याला नाही समजत असेल पण 439 घेऊन त्याला उलट करायचं, फोल्ड करायचं आणि मग ते त्याची जी पण त्याची शॅडो येईल त्याला गिरवायचं, मग आपल्याला उत्तर भेटतं. हा हा हा, बरोबर. ती म्हणते की असं फोल्ड करायचं, गिरवायचं आणि मागच्या बाजूला बघायचं, बरोबर ना? छान छान, तसं पण काढता हो येतं. सर. जर तुला असं जरी समजलं ना, म्हणजे आपला सराव जर झाला ना, हे 4 ना या 3 अक्षरामध्ये 4चा पहिला नंबर आहे ना, तर तो आरशामध्ये जाताना तो 3 नंबरला जाईल. हा 3 जो आहे 2 नंबरला आहे, म्हणजे हा 2 मध्येच राहील. आणि हा 9 3 नंबरला आहे, तो 1 नंबरला. म्हणजे 1 2 3च्या जागी काय होईल? मग ते आकृत्याचा क्रम कसा होईल? 3 2 1 होईल. 3 2 1 होईल. इतकं सोपं जरी समजलं तर तुम्हाला समजून जाईल. 3 2 1 म्हणजे बघा आता 3 2 1, 1 नंबरची आकृती कोणती आहे? आपली 4 आहे. एवढं समजून घ्या. 4 आकृती, 1 नंबरची आकृती 4 आहे, तर ती किती झाली पाहिजे? या ठिकाणी आली पाहिजे. या ठिकाणी या ए मध्ये आहे का? उत्तर नाहीये. मग आता उरले किती उत्तर? प्रश्न 3 उरले. नंतर आपली 3 जो आहे तो मध्ये पाहिजे. मग या ठिकाणी डी मध्ये 9 आला मध्ये, म्हणजे डी येणार नाही. सोपी ट्रिक आहे बघा. हा, काही वेळ लागत नाही. आता आपला हा जो 9 आहे तो 1 नंबरला आला पाहिजे, बरोबर? 1 नंबरला 9 आहे दोन्ही पण आकृतीमध्ये. पण या ठिकाणचा जो 3 आहे तो बघा जशाच तसा आहे. आपण तोंड बदलतो, डाव्याचं उजव्या बाजूला होतं. या ठिकाणी त्याचं तोंड या डाव्या बाजूला आहे, आणि जर आरशात गेलं तर तो त्याचं तोंड 3चा उजव्या बाजूला येईल. म्हणजे ही आकृती येणार नाही, ही आकृती. तरी सोपं आहे. तुम्हाला जी पद्धत कळते, ज्या पद्धतीने तुम्हाला उत्तर लवकर सापडतं, ती पद्धत तुम्ही वापरायची. कोणी शिकू द्या, जे शिकलेले आपल्याला ज्या पद्धतीने जे उत्तर आपल्याला करेक्ट येतं त्या पद्धतीने आपण प्रश्न सोडवायचा आणि लवकरात लवकर उत्तर शोधायचं आणि पुढच्या प्रश्नाला जायचं आणि परफेक्ट उत्तर शोधायचं. ओके स्वरा, छान. तुझी पण ट्रिक्स छान आहे. चल, समजलं का मुलांनो? हो सर. हो सर. काय प्रश्न आहे का? चला पुढं. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर पाठवा. दिसतोय का 26? प्रश्न क्रमांक 26चं उत्तर पाठवा. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर पाठवायचं सगळ्यांनी. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर पाठवायचं. शुभ्रा. यस सर. बोल. सर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर डी आहे. ऑप्शन नंबर डी आहे. बघा आपण बघूयात ना. ती म्हणते डी, तर तिचं उत्तर बरोबर आहे का बघायचं. शुभ्राने सांगितलं म्हणजे ते बरोबरच असेल थोडंच आहे, आपण चेक करायचं बरोबर आहे का. बघा हा एफ चा नंबर आहे 1. हा 1 नंबरचा एफ कुठं जाईल रे? 4 नंबरला जाईल, बरोबर ना? म्हणजे सगळ्यात शेवटी जाईल. सगळ्यात शेवटी एफ असणाऱ्या आकृत्या प्रत्येक आहेत. ह्या आकृतीत पण सगळ्यात शेवटी आहे, या आकृतीत पण सगळ्यात शेवटी आहे, या आकृतीत पण सगळ्यात शेवटी आहे, या आकृतीत पण शेवटी आहे. मग आता तेवढं बघा, ह्याचं एफचं तोंड असं आहे, बरोबर ना? या बाजूने आहे. तर आपलं तोंड कोणत्या बाजूला आलं पाहिजे? तोंड असं आलं पाहिजे,
बरोबर का? असं असणाऱ्या आकृत्या किती आहेत रे? ही आकृतीमध्ये बघा तोंड खाली गेलेलं आहे, म्हणजे एफ खाली गेलेला आहे, म्हणजे ही बी आकृती येत नाही. हे तर तुम्हाला कन्फर्म झालं एफ नुसार. त्याच्यानंतर ह्या तिन्हीमध्ये पण सारखेच आहेत, बरोबर, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी एफ वरून संपलं. आता पुढची आकृती बघा, आर. आर आपला कसा आहे रे? पुढच्या आकृतीतला आर बघा. आर तुमचा 2 नंबरला आहे. किती नंबरला आर? 2. मग तिकडे गेल्याच्या नंतर तो कितीला येईल नंबरला आर? 3 नंबरला येतो. 1 2 3 4 हा सॉरी 4. हा जो 2 नंबरला आर आहे तो 3 नंबरला येणार आहे, बरोबर ना? या ठिकाणी बघा 3 नंबरला ओ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए कटला. आता फक्त तुम्हाला सी आणि डी मध्ये शोधायचं. सी आणि डी मध्ये बघा आर असा आहे, म्हणजे त्याचं तोंड या बाजूने आहे, तर तो कसा होईल? असा होणार आहे, असा. तसा आहे तो. त्याच्यानंतर ओ 3 नंबरला आहे, सर या आवाज ठिकाणी तो नाही येते. 2 नंबरला येणार आहे, तो पण आहे. त्याच्यानंतर जी बघा. जी बघा आता, जी कसा आहे बघा. जी बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. जी 4 नंबरला आहे, जी 1 नंबरला येतो. जी 4 नंबरला आहे, असा आहे जी 1 बघा. crore, 2 crore, 1 crore plus 10. जी असा आहे बघा, अशा प्रकारे गोल आहे तो, असा आहे. आणि आरशातल्या प्रतिमेमध्ये काय होतं, जर त्याचं इकडं तोंड आहे तर आपलं तोंड आता इकडे आलं पाहिजे, बरोबर ना? म्हणजे जी बघा या ठिकाणी सी मध्ये जशाच तसा जी आहे हे येणार नाही. कसा जी येतो बघा, असा येतो जी, असा, असा आणि असा. मला जी काढता आला नाही, म्हणजे उलटा. लक्षात आलं का? तर तुमचा असा येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आहे त्याचं परफेक्ट उत्तर. ओके बाळांनो, समजलं? चला. हो. समर्थ, माईक चालू करायचं नाही. काय काम नसेल तर माईक चालू करू काय उपयोग? आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, परीक्षा जवळ आली. चला, प्रश्न क्रमांक 27चं उत्तर. आता या ठिकाणी आरसा एक्स वाय खाली आहे, हे लक्षात ठेवून उत्तर पाठवायचंय. 27चं उत्तर. रिया सांगते का? रिया ना? आता प्रश्न राधिकाला मी सांगणार आहे. राधिका सांगणार आहे याचं उत्तर. राधिका, त्या प्रश्नाचं उत्तर राधिका मला सांगेल. हा, राधिकाला पण फक्त प्रश्न वाचायला होतं, प्रश्नाचं उत्तर नाही सांगायला. राधिकाला सांग. राधिका सर बोल 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 सर बोल. त्रिकोण आहे, त्यामध्ये पी ओ आणि ते ते गोलला रंगवलेलं आहे. ऑप्शन क्रमांक किती येईल उत्तर मला सांग. ए सर. ए येणार आहे बघा. आता ती सांगते ते ए आहे बघा. हा ट्रायंगल आहे बाळा. अगोदर एक समजून घ्या, असा ट्रायंगल आहे. त्याचं या ठिकाणी वर तोंड आहे ना, तो ट्रायंगल कसा होणार आहे? खालच्या बाजूला आरसा असल्यामुळे तो असा होणार आहे. एवढं कळलं का? म्हणजे ऑप्शन क्रमांक ए येणार नाही. एवढं समजलं तुम्हाला? बरोबर. त्याच्यानंतर या ट्रायंगलच्या शेवटच्या टोकाला एक असा एरो आहे, आणि या ठिकाणी एक असा एरो आहे, बरोबर. तो एरो कसे होणार आहेत? वर जाऊन ते असे होणार आहेत. एक मिनिट, माझी आकृती जॉईंट वर आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही. एक मिनिट बघा. हा आरशामध्ये जर बघितलं, तुमचा ट्रायंगल असा होता इथं, तो तुमचा ट्रायंगल असा झाला, खाली तोंड करून आला. त्याच्यानंतर या ट्रायंगलला काय झालं, इथे एक पुढे एक रेष वाढवली त्यांनी, असा एरो काढला, तो आपला एरो असा येणार आहे. या ट्रायंगलला असा इथं होता, त्याला असा आहे, म्हणजे तो असा येणार आहे. ओके, हे दोन कन्फर्म झाले. त्याच्यानंतर त्रिकोणामध्ये काय आहे रे? या त्रिकोणामध्ये पी असा आहे, तर ती पी कसा होईल? असा होईल. असा पी असणारी आकृती किती आहे? कोणत्या कोणत्या आकृतीत? ऑप्शन क्रमांक डी येणार नाही. आता फक्त बी आणि ए बघायचं. त्याच्यानंतर हा जो गोल आहे, हा व्हाईट वाला गोल, तो काय होईल? डी कोण म्हणतो? डीचं उत्तर नाही रे, डी नाही. हा जो व्हाईट वाला जो गोल आहे, तो कुठे येणार आहे? या बाजूला येणार आहे. आणि हा जो डार्क वाला सर्कल आहे, तो या बाजूला येणार आहे असा. तर मग या ठिकाणी बघा कोणत्या आकृतीमध्ये आहे तसं, या दोन्ही आकृतीत आहे. त्याच्यानंतर हा जो शेवटचा आहे बघा,
शेवटची जी ही जी रेषा आहे ही 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 तुमची या ठिकाणची खाली येणार आहे. आणि या सी मध्ये काय झालं रे, इथं ते उलट झालं बघा, असं झालं का रे. आणि इथं बघा बरं, असं आहे आणि इथं आहे, म्हणजे हे कसे झाल्या, या ठिकाणी आरसा राहिला तर ते आलं असतं तसं, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी येणार नाही, तर ऑप्शन क्रमांक बी त्याचं उत्तर येणार आहे. बरोबर का, समजलं का, समजलं का. हो सर. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी त्याचं. ओके ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 बघा. शौर्य आहे का रे, शौर्य, शौर्य आहे का, शौर्य, शौर्य, अरे शौर्य तू लय नाव. सर आवाज नाही. स्क्रीन दिसत. सर स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन दिसत. सर स्क्रीन नाही दिसत. हॅलो. सर स्क्रीन दिसत नाही. हॅलो. स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन दिसत नाही.
सर स्क्रीन नाही दिसत. अरे आवाज येतोय का? हो सर. हो. अरे बाकीचे कुठे गेले रे? सर लिव्ह झाले. एक मिनिट थांबा रे, थांबा. आवाज येतोय का रे? हो सर. हो सर येतो. अरे लगेच गायब झाले रे तुम्ही 10-15 जण. का रे? तुम्हाला 5 मिनिटं सुद्धा वेट करू शकत नाही तुम्ही? फक्त 15 जण राहिले, बाकीचे गेले. अरे थांबा रे, असं नका करत जाऊ. नेटवर्क गेलं होतं. तुम्ही जर असे करत राहाल तर कसं होईल रे? दिसतंय ना स्क्रीन? चला, स्क्रीन दिसतंय का बाळांनो आता? हो सर. तुम्ही लगेच बाहेर पडले रे. अच्छा रे, तुमचं कसं पाहिजे तुमचं? कारण चल. की सर हा बोल. 9 वाजलेत म्हणून सगळे गेले. अरे 9 वाजले म्हणून सगळे गेले आणि रील्स बघताना 9 किती वाजले, 10 किती वाजले, 12 किती वाजले समजत पण नाही तुम्हाला. मग तेव्हा बरं नाही जात तुम्ही. चला. हा चला, 28व्या प्रश्नाचं उत्तर सांगा रे. कोण सांगतं? शुभ्रा आहे का? शुभ्रा बोल. शुभ्रा. सर आन्सर सी आहे. सी आहे. चला, नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला रे एकदम. ठीक आहे. बघा या ठिकाणचा जो टी आहे ना, टी हा तो या ठिकाणी खाली येतो असं बघायचंय. आणि तो कुठे येतो रे? या ठिकाणी येतो, बरोबर ना? या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. इथे या ठिकाणी येत नाही, या ठिकाणी टी सारखा टी येत नाही, या ठिकाणी टी सारखा टी येत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए सी सॉरी ए बी आणि डी येणार नाही. फक्त ऑप्शन क्रमांक किती येईल त्याचं उत्तर? सी येईल. काय येईल? काय येईल त्याचं ऑप्शन? सी. घ्यायचं काय पुढचं का थांबायचं? उद्या घेऊत का उरले? नेटवर्कचा थोडासा इश्यू झाला बरं का मध्येच. ठीक आहे, चला आपण काय करू बाळा, उद्या घेऊयात हा उरलेला. 28वा प्रश्न झालाय. चला हो बाय सर. सर्वांना, गुड नाईट. बाय हो सर. बाय, गुड नाईट. बाय सर. बाय सर. गुड नाईट. बाय सर. बाय. गुड नाईट सर.